नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? जरा हळूहळू बोलतो कारण आमच्या सगळ्यांच्या हृदयात धक्क धक्क होतंय, कारण या सामन्याने परत एकदा अशक्य रंग दाखवलेत. पहिल्या 3 दिवसांमध्ये 20 फलंदाज बाद झाले होते आणि आज चौथ्या दिवशी किती आऊट झाले? 14 फलंदाज बाद झालेले आहेत. माझ्या मागे जी गँग आहे ती लेस्टरहून 1 दिवसाकरता आलेली गँग आहे. खरोखर कौतुक करावं असं वाटतं ना. अजून मॅच ही रंगतदार अवस्थेतच आहे. मी अजिबात म्हणणार नाही इकडं जाईल तिकडं जाईल, हे मी अजूनही म्हणणार नाही, कारण या सामन्याचे रंग हे सतत चॅमेलियन सरड्याप्रमाणे बदलत आहेत आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. काय गंमत असते बघा. 3 दिवस या विकेटनी वेगळा रंग दाखवला, थोडेसे फलंदाजांचे लाड केले आणि त्याच बाजूला चौथ्या दिवशी या विकेटवरती अचानक बॉल हलायला दिसला, हो की नाही, बरोबर की नाही? कारण सकाळी बुमराचा पहिल्याच ओव्हरमध्ये बॉल त्या झॅक क्रॉलीच्या बोटावरती इतक्या जोरात आदळला आणि त्याच्यानंतर जेव्हा खास करून प्रेसबॉक्सच्या बाजूनी म्हणजे नर्सरी एंडनी पॅव्हलियनच्या बाजूला बॉलिंग करत होते, त्यावेळेला कधी बॉल उडत होता, कधी खाली राहत होता आणि त्यामुळे फलंदाज थोडेसे साशंक अवस्थेत बघायला मिळाले. आणि सिराजनी त्यावेळेला जी बॉलिंग केली, ज्या पहिल्या 2 विकेट काढल्या, DRS झालं, या सगळ्या गोष्टी ज्या बघायला मिळाल्या त्या कमाल होत्या. मधनं जाणारेत लोक, त्याचं कारण आम्ही रस्त्यावर उभं राहून हे रेकॉर्ड करतोय. ही सुद्धा गंमत तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे, कारण लोकांना वाटतं सोपं आहे रेकॉर्डिंग करणं, तशी गोष्ट नसते. एनिवे, सिराजच्या बॉलिंगबद्दल काय म्हणशील? सिराजने जी काय बॉलिंग केली आज, त्याला म्हणावं तितकं त्याला फळ मिळालं नाही, पण जबरदस्त त्याचे चेंडू दोन्ही दिशेने वळत होते, स्विंग होत होते, पण त्याला काही एवढं यश मिळालं नाही. खरं आहे, कारण सिराजनी बॉलिंग आज अचूक केलेली होती. खूप वेळा त्यांनी इव्हन जो रूटला सुद्धा त्रास दिला आणि त्यामुळे सुरुवातीला सिराजला डकेटची विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूनी झॅक क्रॉली आऊट झाला. 3ऱ्या नंबरवरचा ओली पोपला सुद्धा चांगला DRS डिसिजन घेऊन सिराजनीच आऊट काढलेलं होतं. आणि त्यावेळेला ब्रुक्स ज्या वेळेला बॅटिंगला आला त्यावेळेला वेगळाच रंग बघायला मिळाला. त्यांनी खास त्याच्या थाटामध्ये असा पडून लॅप शॉट मारले 2 आणि नंतर एक लांब सिक्सर मारली. हा सगळा आघात त्यांनी आकाशदीपवरतीच केला. परंतु आज मला एक सांग की जेव्हा आपण प्रेक्षक म्हणून सामना बघत असतो त्यावेळेला आकाशदीपला ज्या पद्धतीने त्यांनी धोपटलं, त्यावेळेला पुढची ओव्हर परत आकाशदीपलाच द्यायला पाहिजे असं तुला वाटलं होतं का? हो, म्हणजे त्या जोशात ते जेव्हा खेळतात तेव्हा चुका करणार आणि त्यामध्ये विकेट जाणार, हे अशामुळेच आकाशदीपला विकेट द्यायला पाहिजे असंच ठरलं होतं. खरं आहे, कारण त्यावेळेला आकाशदीपनी हे लोक मनाने किती कणखर असतात ही गोष्ट आपल्याला बघायला मिळाली, कारण आकाशदीपनीच ब्रुक्सला बोल्ड केलेलं आहे. हे लक्षात घ्या. रूट जो आहे, रूट हा अत्यंत अनुभवी तरबेज बॅट्समन आहे आणि तो सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक कसोटी विक्रमाच्या सुद्धा जवळ आहे. वेळ आहे अजून, पण जवळ आहे. तो एकटाच जवळ आहे, बाकीचे सगळेजण धारातीर्थी पडलेले आहेत. रूट आहे, पण रूटच्या बॅटिंगबद्दल काय सांगशील माझा? रूटला पण गुंडावला त्या आपण सगळ्यांनी. नाही, पण रूटनी सुरुवातीला कठीण विकेटवरती बॅटिंग कशी केली? प्रयत्नशील, सांभाळून केली आणि त्याच्यानंतर आपण जे चेंजेस केले त्याच्यामुळे तो पडला. खरं आहे, कारण काय आहे, बऱ्याच वेळ आम्ही सगळेजण बघत होतो की फास्ट बॉलर्स बॉलिंग करत होते आणि त्यावेळेला मनात विचार असा येत होता की अरे 2 स्पिनर संघात आहेत, त्यांना बॉलिंग का दिली जात नाही आहे? कारण लंच टाईमला हीच चर्चा सगळीकडे चालू होती आणि त्याच्यानंतर लंच टाईमला पहिल्यांदा बॉलिंग दिली, अर्थातच अपेक्षेप्रमाणे जडेजाला बॉलिंग दिली, परंतु नंतर वॉशिंग्टननी काय बॉलिंग केली? मस्त एकदम. नाही, वॉशिंग्टननी काय बॉलिंग केली? सुंदर बॉलिंग केली. बरोबर. कारण काय आहे तुला सांगतो, वॉशिंग्टननी सुंदर बॉलिंग मी एवढ्या करता म्हणतोय की अनपेक्षितरित्या त्यांनी जे धक्के लावलेले आहेत ना, कारण सुरुवातीला पाया मागणं त्यांनी रूटला बोल्ड केलं,
नंतर स्वीप मारत असताना परत एकदा बेन स्टोक्सला बोल्ड केलं आणि नंतरचे शेवटचे 2 फलंदाजसुद्धा त्यांनी आऊट काढलेले आहेत. बुमराने 2 विकेट काढलेले आहेत आणि त्यामुळे बघता बघता इंग्लंडचा डावच आटोक्यात आला. इंग्लंडचा डाव संपला. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो, हे सगळं बघत असताना जेव्हा त्यांच्या विकेट जातात तेव्हा आपल्याला लय गुदगुल्या होतात. परंतु हा विचार मनात करायला लागतो की जर त्यांच्या विकेट जात आहेत, विकेट जर का आता वेगळे रंग दाखवायला लागलेत, तर या ज्या विजयासाठीच्या धावा आहेत भले 200च्या आत असतील, कागदावरती छोट्या दिसतात, प्रत्यक्षात ते छोट्या वाटतात का? बिलकुल नाही. करेक्ट करेक्ट. कारण काय आहे, हे टी व्हीमध्ये बघत असताना सोपं वाटतं. मैदानावरती जेव्हा तुम्ही 360 डिग्रीचा व्ह्यू घेता तेव्हा तुम्हाला कळतं की या गोष्टी क्रिकेटमध्ये दिसतात तेवढ्या सोप्या नसतात. तीच गोष्ट आपल्याला भारताची फलंदाजी चालू झाल्यानंतर लक्षात आली. जोफ्रा आर्चरसारख्या दादा बॉलरला फटका मारायची घाई जम बसवायच्या आत यशस्वी जयस्वालनी केली, त्याची विकेट गेली. त्याच्यानंतर एक छोटेखानी पार्टनरशिप झाली. के.एल. राहुल आणि करुण नायरमध्ये छोटेखानी पार्टनरशिप झाली. परंतु हे विकेट असं आहे की या विकेटवर कुठलाच बॅट्समन चौथ्या दिवशीच्या खेळामध्ये सेटल झालेला आपल्याला बघायला मिळालेला नाही आहे. कुठलाच बॅट्समन नव्हतो. जो रूट असू देत ना, तो करुण नायर असू देत नाही, तो जयस्वाल, कुणीही सेटल झालेला वाटला नाही. कारण बॉलर्सना थोडी थोडी मदत मिळत होती. आणि त्याच्यानंतर भले तो दुसऱ्या बाजूचा असेल, पण कार्सनी जो स्पेल टाकला तो स्पेशल होता. हो, व्हेरी स्पेशल, मस्त एकदम, इतका सुंदर ऑन द स्पॉट तो टाकत होता आणि बॅट्समनला खेळू देत नव्हता. करेक्ट करेक्ट. कारण स्टंप टू स्टंप बॉलिंग करणं याला महत्त्व होतं. करुण नायरचा साफ अंदाज चुकला. स्टंपातला बॉल त्यांनी सोडून दिला आणि तो LBW झाला. आणि नंतर शुभमन गिल जो पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा लवकर आऊट झाला होता, एकदा तो कॉट बिहाइंड असल्याचं अपील होतं, कॉन्फिडेंटली त्यांनी DRS घेतला कारण तो नॉट आऊट होता. आणि नंतर मात्र परत एकदा करुण नायरसारखंच झालं की आत येणाऱ्या बॉलवरती पाय न हलवता खेळण्याचा प्रकार झाला आणि तो LBW झालेला आहे. आणि नंतर आपल्याला बघायला मिळालं की नाईट वॉचमन बॅटिंगला आला जेव्हा 14 मिनटं बॅटिंगला उरली होती. कारण आऊट कोण झाला होता? कॅप्टन शुभमन गिल. म्हणजे हा निर्णय हा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरचाच असेल. आत्ता आम्हाला काही लोक म्हणत होते की अरे के.एल. राहुलनी खेळायला पाहिजे, पळपुटी आहे तो, कशाला? असं नसतं. अशा वेळेला जेव्हा एखादा बॉलर जोरात खेळत असतो तेव्हा जबाबदारी नाईट वॉचमनची एवढीच असते की तो दिवस त्यांनी खेळून काढायचा असतो, बाकीची त्याची अपेक्षा नसते. आकाशदीपनी, झॅक क्रॉलीनी जे केलं ते करण्याचा प्रयत्न केला. 1 ओव्हर जवळजवळ त्यांनी कमी केली, परंतु बेन स्टोक्सला शेवटच्या ओव्हरमध्ये तो आऊट झालेला आहे. म्हणजे भारताच्या 3 नाही तर 4 विकेट गेलेल्या आहेत. आणि अजूनही किती धावा करायच्या बाकी आहेत? 135. बरोबर मित्रांनो, 135 धावा करायच्या बाकी आहेत. जेव्हा पहिल्या 2 टेस्टमध्ये खेळ चालू होता, धावांचा धबधबा चालू होता. आता लॉर्ड्स कसोटीमध्ये सेकंड इनिंगमध्ये धावांचं महत्त्व, धावांचं मोल आपल्याला कळणार आहे. कारण ह्या धावा काढणं नाही, कोरून काढायला लागणार आहेत. हे लक्षात घ्या. मान्य आहे बॉल थोडासा जुना झालेला आहे, पण आता रिफ्रेश होऊन ताजेतवाने होऊन 5व्या दिवशी बॉलर फलंदाजांवरती आघात करणार आहेत. अजून आपल्याकडे बॅटिंग आहे, खास करून अजून 4 बॅट्समन तर नक्की आहेत. के.एल. राहुल अजून खेळतोय, पंत बॅटिंगला यायचा आहे, जडेजा आहे आणि वॉशिंग्टन सुंदर आहे. नंतरच्या बॅट्समनबद्दल मी काही बोलणार नाही, आळीबिळी गुपचिळी, कारण तळातले बॅट्समन काय करतायत आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे ह्या धावा काढण्यासाठी या 4 जणांना जबाबदारी पेलायला लागणार आहे. मान्य आहे की या विकेटचा अंदाज घेता चौथ्या दिवशी 14 विकेट गेल्यानंतर मी असं म्हणू शकतो की 60-40 आहे. इंग्लंडकडे 10% ॲडव्हान्टेज मी नक्की देईन. त्याचं कारण काय आहे की विकेट आता थोडी जादू दाखवते, परंतु आशा अजिबात सोडायची गरज नाही आहे. भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो. हा सामना भारतीय संघ नक्की जिंकू शकतो. या 4 जणांनी जर का मैदानावरती तळ ठोकला, विकेटवरती उभे राहिले तर धावा होऊ शकतात. कारण स्लोप जो म्हणतात त्याचा फायदाही भारतीय संघाला मिळू शकतो. फक्त त्याच्याकरता के.एल. राहुल ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये सेंचुरी केली आहे, दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला
कडक बॅटिंग करायला लागेल. तुमचं मत काय मला नक्की कळवा. 3 दिवस फलंदाजांचं राज्य राहिलं, अचानक चौथ्या दिवशी गोलंदाजांचं राज्य बघायला मिळालं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही उद्या नसणार आहात, परंतु टी व्हीवरनं भारतीय संघाच्या मागे खंबीरपणे उभे राहा. बाय.